नक्कीच महाराजांना मुद्दामून केला असेल, कारण भीमनं शिकू नये म्हणून. भीमचं शिक्षण थांबवू इच्छितात. पण गुरुजी, मग आम्ही अभ्यास कसं करणार? काही ना काही मार्ग निघेल भीम. चला. आई बोल. आता मी आभी जातो आहे. कुठं? मला माझ्या सासरवाडीची एक मावशी भेटली होती. त्यांनी सांगितलं की पोरं तुळसा परत घरला आली आहेत आणि परत परत तेच विचारत आहेत की आई कुठं आहे, बाबा कुठं आहे. त्यासनी अजून हे बी माहित नाही की त्यांचा बाबा आता कधीच परत येणार नाही. मला हे त्यासनी जाऊन सांगायला पाहिजे, सांभाळायला पाहिजे. या यायला मला नग थांबवस आहे. पोरासनी माझी गरज आहे. जा तू. यायला नाही थांबवणार तुला. गंगाबाई, बरोबर बोललीस तू. पोरासनी समध्यात जास्त तुझी गरज आहे. जावई बापू निघून गेल्यानंतर तुझी जबाबदारी लई वाढली आहे. पर मला विश्वास आहे तुझी प्रत्येक जबाबदारी तू चांगलीच पार पाडशील. गंगा बाळा, तुझ्या सासू सासऱ्यांविषयी मनात काही वाईट साईड ठेवू नको. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कर आणि त्यांचा लेक बनून त्यांची समधी जबाबदारी निभाव बाई. पण हा थोड्या दिवसात बाबासनी पाठविल तिकडे म्या. तुळसाला घरला पाठवून दे. नाही आहे, थोडे दिवस तुळसाला माझ्या संगच राहू दे. तसं बी इथली परिस्थिती काय बरी नाही. जेव्हा समजा ठीक होईल तेव्हा मी तिला स्वतः घेऊन येईन. बरोबर बोलते गंगा. थोडा दिवस तिला तिथे राहू दे, मग घेऊन येऊ तिला. ठीक आहे, जा, जायची तयारी कर. बाळा, ताईला सोडायला मी आज जाणार आहे. अरे हे सगळं काय करताय? अरे ही तोडफोड का करताय? अरे अरे काय काय झालं काय? अरे अरे काय झालं, का मारताय? हिंसा. धर्म आणि सत्तेच्या स्थापनेसाठी शेवटचा पर्याय आहे. तुम्ही माझ्यासोबत असं का करताय? मी काय बिघडवलंय तुम्हा लोकांचं? काहीच नाही केलं, परंतु आता एक कार्य करायचं. काय महाराज? मी सर्वांचं भलं इच्छितो, सर्वांच्या चांगल्याचा विचार करतो आणि तुझं भलं ह्यामध्ये अजिबात नाहीये. एका अस्पृश्य जातीच्या माणसाला तू कामावर ठेवलंयस. त्या रामजीला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाक.
महाराज, रामजी माझा मित्र आहे. जिथे मित्रता असते तिथे जातपात आडवी नाही येत. उलट सुलट बोलशील काय रे? शांती शांती. ह्याने तर मैत्रीचा उपदेश सांगितला आहे. सोडून द्या याला. आणि तुम्ही सुद्धा जा इथून. जो आदेश महाराज. होय महाराज. मी सर्वज्ञ आहे. सर्व काही जाणतो. हे देखील जाणतो की तू स्वतः रामजीच्या जातीचा आहेस. स्वतःची खरी ओळख लपवून स्पृश्य जातीचा बनून इथे राहतो आहेस. व्यवसाय करतोयस. आजूबाजूच्या लोकांना ह्याची कानोकान खबरही नाहीये. आम्ही हे कोणालाच नाही सांगणार. जर तू माझं ऐकशील तर. आणि जर नाही तर विचार कर. जेव्हा तुझ्या सत्यतेची माहिती या लोकांना मिळेल तेव्हा काय होईल? तुझ्या ह्या धंद्याचं काय होणार तुझं? आणि काय होणार तुझ्या कुटुंबाचं? शेठजी, आजपासून मी रोज कामावर येणार. शेठजी, काय झालं? हे समजा कसं झालं? बोला ना शेठजी, सांगा ना काय झालं? रामजी, तू उद्यापासून कामावर येऊ नको. काय झालं शेठजी? काय चुकलं माझं? सांगा ना. रामजी, आजपासून तुझा माझा काही संबंध नाहीये. तू निघून जा इथून. दुसरं काम बघ. ही धर्मशाळा नाहीये. जेव्हा मन केलं तेव्हा आलास, जेव्हा मन नाहीये तेव्हा नाही आलास. शेठजी, ह्यो आतापर्यंतचा हिशोब. आणि आभारी आहे की तुम्ही मला काम दिलं होतं. आणि हा शेठजी, ह्या इसकटलेल्या सामानाच्या मागे जी गोष्ट आहे याचा अंदाज मी लावू शकतो. त्यामुळं माझ्या मनात तुमच्याबद्दल जरा भी राग नाही आहे आणि कधी येणार भी नाही.
जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर माफी असू द्या. जितक्या दिस नोकरी करतोय त्यापेक्षा जास्त दिस तर नोकरी शोधाया जात्यात. समजत नाही कसं आणि काय करू. कुठल्या कुठल्या माणसांसंग लढू आणि किती लढू. हाय तर मी एक माणूसच ना. घरला जावं तर समाज मला जगू नाही देणार. नोकरीवर आलो तर तिथं बी त्रास द्यायला येतील. माझ्या डोक्यावरनं एक संकट नाही जात तवर दुसरं संकट पळत येतंय. हो, सातारा सोडून जातो. कुठल्या तरी नवीन जागेवर निघून जाईन आणि तिथं कुणाला बी माझी जात नाही सांगणार. आणि हे तू बोलतोय मग काय करू. मला नाही वाटत की माझ्या समद्या पोरांनी या जातीच्या लढाईमध्ये आपलं लहानपण गमवावं. मोठी लढाई लय गोष्टी हिरावून घेते या. आणि हे समजा चालू असताना माझा पोरगा भीम आपल्या ध्येयापासून नको लांब व्हायला. बाळा, आनंद, आपल्या रोजगारानं भविष्याबद्दल विचार करणं थांबवायला न ग. फकीर हाय म्हणून देशभर साताराच्या गल्ली बोळात फिरत असतो. आणि याच गल्ली बोळातून फिरता फिरता मी तुझ्या पोरासनी बघितलंय. समजलोय ही तुझी पोरं लढतायत. त्यांचं लहानपण वेगळ्याच प्रकारे जात आहे. त्यांची ही लढाई तवाच अशी चालू राहील झोपातूर तू हिंमत दाखवशील. हे बी माहिती आहे की तू कबीरांना मानतो. या क्षणी कबीरांचे दोहे आणि संत तुकारामांच्या भजनाने पुढे जायची आणि लढायची हिंमत मिळवत जा. जो चकमक में आ तेरा साईं तुझ में ही जाग सके तो जाग सके तो जा. अहो काही हरकत नाही. तुम्हासनी दुसरी नोकरी तर नक्कीच मिळेल. येळ लागेल, कुठेतरी लांब मिळेल, पण नक्कीच मिळेल. अन पगाराचं काय? नाही मिळाला, कमी मिळाला, काय फरक पडतोय? आम्ही समधी तर कमी पैक्यात बी तीस काढू. तुम्ही काळजी नका करू. आम्ही समधी हाय तुमच्या संग. वय बाबा
जे पण होईल आपण समजे मिळून त्याचा सामना करू. बस दुसऱ्यासनी समजा. तू बी तर उदास आहेस. जेव्हापासून कळलंय की प्रवचनामुळे शाळेत अभ्यास होऊ शकत नाही, भीम, तू स्वतः समजून घे की आता थोडे दिवस घरातच अभ्यास करायचा. समजलं? वय भीमा, आता काही दिस घरातच अभ्यास करायचा. हा, वाजवा रे वाजवा, मोठ्यानं वाजवा, अजून मोठ्याने. मोठ्यानं वाजवा रे, मोठ्यानं. सुरुवात झाली आहे भीमरावचं शिक्षण थांबवण्याची, त्याच्या कुटुंबाला कमजोर करण्याची. तसंही संघर्ष करण्याची आणि झुंज देण्याची खूप सवय आहे ना त्या कुटुंबाला. तेव्हा ते सुद्धा पाहतील की संघर्ष करता करता कसं सगळं काही संपून जातं ते. शिकून प्रवचन देणार. आम्ही देखील पाहतो कसा काय शिकतोय. शांत रहा, शांत रहा. आजपासून रोज सकाळी शाळेत पूर्ण प्रवचन आणि रोज संध्याकाळी साताऱ्याच्या प्रत्येक गल्लीत बाजा वाजवला जाईल, असा महाराजांचा आदेश आहे. जेणेकरून नकारात्मक शक्ती आपल्यापासून लांब होईल. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. वाजवा, मोठ्यानं वाजवा. हे समजे जाणून बुजून करताय म्हणजे आपल्या भीमानं कुठंच अभ्यास करू नये. चल बाळा, अजून मोठ्यानं वाजवत राहा. महाराज, हा पूर्ण भाग भीमराव रामजीच्या घराला खूप घाबरतो. तुमच्या बरोबर बऱ्याच जागांवर फिरले, तर तऱ्हेचे लोकही पाहिले, पण इथल्यापेक्षा डरपोक लोक कुठेच नाही पाहिले. नाही, हे लोक, हा समाज घाबरट नाहीये. परंतु भीमराव आणि रामजी हे दोनच लोक आहेत अस्पृश्य जातीचे, जे कोणालाही नाही घाबरत. आणि न घाबरल्यामुळे माणूस अधर्मी होऊन जातो. परंतु महाराज, असंच जर सुरू राहिलं तर एक दिवस रामजी आणि भीमराव आपल्याला नुकसान पोचवू शकतात. नाही, हे लोक इतकेही मजबूत नाही बनलेले की धर्माला कुठलंही नुकसान पोहोचवू शकतील. आणि जोपर्यंत धर्म जिवंत आहे, आमच्या सारख्याचं कुणीच काहीही बिघडवू शकत नाही. तरीही त्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आपल्याला काही ना काही करावंच लागेल. तर मग महाराज, काही वेळ आम्हाला देवदासीच्या पदावरून मुक्त करा.
यापूर्वीही कित्येकदा मी मजबूत व्यक्तीच्या सामाजिक जीवनात खळबळ माजवली आहे, ज्यामुळे पुन्हा कधी ते ताठमानेने उभे नाही राहू शकणार. तर मग हे रामजी काय आहेत? तू जो विचार करतेस तो वाईट नाहीये तसा. जर तुला यश मिळालं तर आमचं पुढचं सर्व काही काम सोपं होऊन जाईल.